मुलं मारामाऱ्या करतात, हातपाय मोडले, डोकं फुटलं तर त्याला जबाबदार कोण? एकमेकांना शिवीगाळ करतात, वर्गात शिक्षकच हजर नसल्याने त्यांच्याकडे लक्ष देणार कोण? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले आहेत ते दस्तूरखुद्द पालक यांनी. SIR सारख्या कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवल्यानं शिक्षणाचा पुरता बोजवरा उडाल्याचं या पालकांनी पोटतिडकीने समोर आणलंय. कोणत्याही योजना, उपक्रम तसेच सरकारी कामं मार्गी लावायची म्हटली की शिक्षकांकडेच बोट दाखवलं जातं. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणं हे मूळ काम या शिक्षकांचं असलं तरी प्रत्यक्षात मात्र अनेक अशैक्षणिक कामांमध्येच या शिक्षकांना गुंतवून ठेवलं जात असल्याचं अनेक वेळा दिसून आलं आहे. शिक्षकांनी या कामांचा कडाडून विरोध केला आहे. आता मात्र पालकही विरोध करत आहे. आधी जनगणनेच्या कामाला जुंपल्यानंतर आता मतदार याद्या पुनर्निरीक्षणाचं काम सोपविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अध्यापनाचं काम सोडून हेच काम करण्याचं फरमान मतदार नोंदणी अधिकारी शुभांगी भारदे यांनी काढलं आहे. तसं लेखी पत्रच महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना काढलं आहे. वरिष्ठांचं फरमान असल्याने शिक्षकही पूर्ण वेळ हेच काम करीत आहे. परिणामी शहर आणि जिल्ह्यातील शाळा ओस पडल्या आहे. दुसरीकडे विद्यार्थी मात्र नियमितपणे शाळेत येत आहे. पण शिक्षकच नसल्याने विद्यार्थी मारामाऱ्या करतात, अनेकांना शिवीगाळ करतात, विद्यार्थ्यांचे शारीरिक नुकसान होत आहे. पण मारामारी करताना हातपाय तुटला, डोकं फुटलं तर याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. शाळा सुरू झाल्यापासून शिक्षकच शाळेत दिसत नसल्याने आपल्याला शिकवणारा शिक्षक नेमका कुठे आहे आणि कोण आहे हा प्रश्न बहुधा विद्यार्थ्यांना पडला तर नवलच वाटण्याचं कारण नाही, अशी परिस्थिती सध्या शिक्षणाची झाली आहे. शिक्षकांनी आजपर्यंत अशा अशैक्षणिक कामांना विरोध केला, मात्र कारवाईचा बडगा उगारून निमूटपणे ही असली कामं करण्यास भाग पाडण्यात आला आहे. यावेळी मात्र दस्तूरखुद्द पालकांनीच आंदोलनाचं हत्यार उपसलंय. शिक्षकांना अशैक्षणिक कामं नकोत म्हणून चक्क सह्यांची मोहीम राबविण्यात आली. त्यांना मतदार याद्या पुनर्निरीक्षणाच्या कामाला जुंपण्यात आल्यानं ओस पडलेल्या शाळा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न याकडेही लक्ष वेधण्यात आलंय. मुलंही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पालकांनीच डोक्यात झणझणीत अंजन घातलं म्हटल्यावर तरी व्यवस्थेला जाग येणार का हा खरा प्रश्न आहे. शाळा सुरू झाल्यापासून वर्गांमध्ये शिक्षक नाही, मुलांवर लक्ष नाही. मुलांकडे लक्ष दिले जात नाहीये, कारण त्यांना मुलांना शिकवायचं सोडून बाहेरचे कामं लावली. त्याच्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला कोणीच नाहीये. शिवीगाळ होती, मारामाऱ्या होता. त्याला जबाबदार कोण आहे? बालवाडीपासून माझ्या पोरग शाळेमध्ये आता 10वी पण माझ्या पोरग तर माझं पोरग नापास झाले. काय येत नाही माझ्या पोरग, मग लक्षच कोणाचं नाही राहत ना. शिक्षक कुठे आहे? रजेवर राहते शिक्षक लोक. कामाला सरकार बाहेरची कामाला लावतो. सरकारला तुमची मुलं शिकूच द्यायचे नाहीये. मी कुठे माझ्या पोरं दाखला काढला नाही, काय माझ्या पोरं शाळा इथं दोन्ही पोरं शाळा इथंच आहे माझ्या आधी. दाखला काढून कुठे मी नेलाय असं लगेच नाही. तर शिक्षकांना एकच पाहिजे, लक्ष दिलं. शिक्षक लोकांना लक्ष दिलं तर पोरं धाक जर असं तर पोरं बरोबर अभ्यास करून शाळेवर नेतात बरोबर. शिक्षक शाळेवर नाही ना, तिथंच आहे ना. बंद, आम्ही बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. शिक्षक हा फक्त शिकवण्यासाठी आहे, इतर कामासाठी नाही. शिक्षक हा फक्त शिकवण्यासाठी आहे, इतर कामासाठी नाही. नमस्कार, माझे नाव शीतल माळी. मी रत्ननगर चुंचळ या प्रभागात राहते. आज येथे आपण स्वाक्षरी अभियान राबवत आहोत, जे की आजकाल आपल्या प्रशासनाने अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिलेले आहेत आणि ते सर्व प्रकारे चुकीचे आहेत. जर ते खरंच काम योग्य असतील तर ते काम करून घेण्यासाठी तर तुम्ही पहिले महत्वाचा विषय तर आपल्या भारत देशामध्ये बेरोजगार तरुण भरपूर आहे की त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी तुम्ही करू शकतात. परंतु तुम्हाला आमच्या गरिबाची मुलं शाळेत शिकू द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही आमच्या शाळेतल्या शिक्षकांना शाळा बाह्य कामं देत आहेत. आता एकच काम नाही तर SIR ची कामं, BLO ची कामं, मागच्या वर्षी तर कुत्रे मोजण्याची कामामध्ये दिले होते. कुत्रे मोजण्याची कामं दिलेले होते. तरी हे असले कामं देऊन आमच्या विद्यार्थ्यांचं पूर्णपणे नुकसान होत आहे. आज 15 जून पासून शाळा चालू झालेली आहेत, तर 25 जुलै आज आषाढी एकादशी निमित्ताने मी हे स्वाक्षरी अभियान चालू केलेलं आहे. येथे आमच्या मुलांचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि SIR ची कामं तर 10 ऑगस्ट पर्यंत पुन्हा चालणार आहे.
आहेत. म्हणजे आमच्या मुलांचं तब्बल 2 महिन्याचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसानाची भरपाई काढेल कोण, करून कोण देईल? आज आमच्या मुलांच्या शाळेमध्ये 16 वर्ग आहेत आणि 7 शिक्षक आहेत. 16 वर्गाच्या विद्यार्थ्यांना 7 शिक्षक कसे काय कंट्रोल करू शकतात? आज शेजारच्या बाईला जर 2 मुलं सांभाळायला आले तर तिच्याकडे दिवसभर सांभाळले जात नाही आणि इथं 2-2 महिने विद्यार्थ्यांना शेजारच्या वर्गाचे शिक्षक कसे काय सांभाळतील? तर हा माझा पूर्णपणे जाहीर निषेध आहे. तरी शासनाने BLOची कामे शालेय शिक्षकांना देऊ नये आणि हा माझा पूर्णपणे निषेध आहे. पुन्हा पालकांना देखील माझी एक रिक्वेस्ट आहे, जर आज आपण हा विषय महत्वाचा घेतला नाही, मनावर घेतला नाही, तर हे सरकार पुन्हा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये जनगणनेची कामं हे सरकारी शिक्षकांना देणार आहे आणि पुन्हा आपल्या शाळेच्या शिक्षकांना बाहेर काढणार आहेत. म्हणजे गरीबाच्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही, कारण गरीबाचा विद्यार्थी शिकला म्हणजे तो बोलेल म्हणजे तो प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारलेला प्रशासनाला चालत नाही. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, अशैक्षणिक कामे बंद करा. आपण कुठल्या संस्थेकडून? आपलं काय पालक संघ आहे. पालक. आपण पालक आहोत. मी वर्षा चुंचाळे, आंबेडकर नगर मध्ये. माझे नाव अमर काशीनाथ दोंदे असून मी एक पालक म्हणून माझी भूमिका या ठिकाणी शिक्षकांना जे काम दिलं जातं त्या संदर्भात माझी भूमिका इथे सांगणार आहे. तर मनपा शाळा आणि खाजगी शाळेचे शिक्षक जे आहेत त्यांना आज म्हणजे जवळजवळ 15 दिवसापासून त्यांना मतदान नोंदणीचं काम दिलं आहे. म्हणजे मतदार जे आहे त्यांचं अपडेट करायचं किंवा नवीन करायचं ते कामं दिले असतील, हे कामं दिले आहे. तर हे जर कामं शिक्षकांना दिले जे आहे कामं, याच्यामुळं असं होतंय का जे मराठी शाळा आहे त्यांना शिक्षक वर्ग कमी पडतोय. शिक्षक वर्ग कमी पडतोय, मग पर्यायाने काय होते, शैक्षणिक गुणवत्ता ढासळते. म्हणजे चांगले विद्यार्थी जर तयार करायचे असेल तर शिक्षक हे शाळेमध्ये पाहिजे किंवा बाहेर नाही पाहिजे. आणि आता जो प्रशासन असं सांगते का कुत्र्याची मतमोजणी करायची शिक्षकांनी, बरोबर. परत प्रौढ वर्ग म्हणजे जे आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शिकवण्यासाठी पण शिक्षक वर्ग जाणार. कुत्रे मोजायला आणि जर प्रौढ वर्गाला शिक्षक जायला लागले तर मग या नवीन पिढीला कोणी शिकायचं? नवीन मुलांचं भविष्य कोणी घडवायचं? जर तुम्हाला एवढे कुत्रे मांजरे जर मोजायचे असेल तर तुम्ही सरळ एखाद्या 12वी शिकलेले मुलं किंवा मुली तिकडे तुम्ही नियुक्त केल्या पाहिजे. प्रौढ वर्गाला शिकवलं पाहिजे. कुत्रे मांजरे जर मोजीत बसले तर येणारे जे सरकार आहे ते तर अत्यंत एकदम घाणेरडं सरकार आहे. त्यांनी फार वांगचूक, जे सोनम वांगचूक आहे, जे एक सामाजिक आणि सायंटिस्ट आहे, त्याला पण उपोषणाला बसवले. येऊ द्या जनतेला पण उपोषणाला बसवतील. हे बिनलाजे सरकार आहे आणि एकदम नालायक सरकार आहे. त्या अशा नालायक सरकारच्या विरोधात तर पालक वर्गाने जाग झालं पाहिजे, तरच आपल्या भविष्यातली पिढी वाचणार आहे. आणि पिढी वाचवायची असेल तर प्रत्येक पालकांनी या ठिकाणी शिक्षकांना जे पदवीधर किंवा जे आहे ते मतदान नोंदणीचं काम दिलं जातं याच्या विरुद्ध निषेध नोंदवला पाहिजे. आणि मी एक पालक म्हणून या घटनेचा निषेध नोंदवतो. आणि शिक्षक वर्ग हा वाढवला पाहिजे नगरपालिकांमध्ये, खाजगी शाळांमध्ये, तरच मुलांची या ठिकाणी गुणवत्ता सुधारणार आहे. आणि 10वीचे वर्ग चालू होऊन 1 महिना झाला तरी शिक्षक जागेवर नाही. मग त्या मुलांना काय टक्केवारी पडणार आहे भविष्यामध्ये? ते कोणतं भविष्य घडवणार? मुलं नापास होण्याची शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे. तर याच्या पुढे पण जो पुढचा महिना आहे तो पण त्या पुढच्या महिन्यामध्ये पण शिक्षकांना घेऊन हे अशीच कामं करणारे कुत्रे मांजरे मोजायचे. त्याच्यामुळं ते या गोष्टी कुठंतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे. शासनाने या गोष्टीला आळा घातला पाहिजे आणि शिक्षकांना त्यांच्या वर्गावर रुजू केले पाहिजे. या ठिकाणी मी असा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका, एक पालक म्हणून माझी भूमिका या ठिकाणी मी सांगत आहे. धन्यवाद. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.